गजर माऊलीचा गजर माऊलीचा लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले हो साजनी झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने हो तो हा विठ्ठल बरवा हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडे हरी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा अरे तुहा माधव बरवा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल
राम कृष्ण जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम हरी जय तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करो नियामन एकविध किंबहुना शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलारे चित्त शुद्ध करा तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निरचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा वेरु समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन चिन्ह मार्जन करता जोरदार टाळी होत असते पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचरीकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारुणी आता नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदा भव लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरुन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाला करुणा करा करुणा करा दयाला अनुग्रह लागलो लागलो पावन झालो चराचरी करुणा करा दया करुणा करा
तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या ज्ञानदाना करता या चिंतना करता या सेवे करता या विचार पुष्पा करता जो अभंग आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलाय तो अभंग यच्ची आवत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देहखंड झिजवणारे देवमान्य संत संत मान्य संत आणि लोकमान्य संत अशा असणारे महान भगवत भक्त विश्वंदी महाराष्ट्रभूषण देहू निवासी आणि तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या कलश आणि शुभून दिसणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय श्री महाराजांचा 4 चरणाचा आणि तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला शिकवणारा सावरणारा सावध करणारा अभंग आहे विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. कोणाचा आहे? खाली बसलेल्या मंडळीने बोलत जायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी तुमच्या घरातला तुम्ही माझ्या घरातल्या असं समजायचं कीर्तन ऐकायचं. मी खूप हुशार आहे, मी खूप पंडित आहे अशातला काही भाग नाही. मी एक तुमच्या घरातला आहे, तुमच्या बहुतेकांच्या नातासारखा आहे, बहुतेकांच्या मुलासारखा आहे, बहुतेकांच्या भावासारखा आहे. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर 12 ते 12:15 वाजेपर्यंत अगदी खेळीमेळी वातावरणामध्ये कीर्तन आपल्याला पार पाडायचं आहे. जे काही विचारलं त्याला प्रतिसाद देत चला आणि सगळ्यांनी फ्रेश बसा. विठ्ठल विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. कोणाचा आहे? आता जमला असं बोलत चला. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा अभंग या सेवे करता या चिंतना करता या विचार करता या विचार पुष्प करता आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलाय आणि निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला सावरण्याचं काम करतायत, सावध करण्याचं काम करतायत, तुम्हा आम्हाला शिकवण्याचं काम करतायत. विठ्ठल जन्मही तुमच्या आमच्या हातात नाही आणि मृत्यू सुद्धा तुमच्या आमच्या हातात नाही. पण जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर जो आयुष्यरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय तो मिळालेला आयुष्यरूपी काळ सार्थ केला गावा याकरता जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आता तरी पुढे. इथून मागच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसं राहिले, कसं आचरण ठेवलं, कसं जीवन जगले हे सगळं तुमच्या हातामध्ये. पण कदाचित इथून पुढच्या आयुष्यामध्ये तरी आपण सावधानतेने जीवन जगावं याकरता जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश घ्या घ्या त्याला घ्या घ्या घ्या. आता फटाकडा नको वाजू बरं का भाऊ. ऐका आता इकडे लक्ष द्या, विक्षेप करू नका. इथून मागच्या आयुष्यामध्ये जे काही झालं ते आपल्या सगळ्यांच्या हातात. पण इथून पुढे आपलं आयुष्य वाया जाऊ नये याकरता जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आणि आपण आयुष्याचा नाश करू नये याकरता आपलं चित्त निर्मळ व्हावं याकरता संतांनी एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला की जगद्गुरु तुकोबारा तुमच्या आमच्या चरणाला दंडवत घालतायत. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. मग चित्त निर्मळ करण्याकरता मन मोकळं करण्याकरता काय करावं लागतं? महाराज म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन करो नियामन शुद्ध भावे. शुद्ध भावाने एका जागी बसून भगवंताचं चिंतन केलं तर आपलं चित्त निर्मळ झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अभंगाचा शेवट करीत असताना जगद्गुरु तुकोबारा गोड शेवट करतात. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात जीवन जगत असताना आयुष्यरूपी काळ सार्थकी लावण्याकरता असा काहीतरी व्यापार करा की त्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून आपलं जीवनाचं हित झालं पाहिजे. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. अजून तुम्हाला किती शिकवावं असं जगद्गुरु तुकोबारा यांचं वक्तव्य. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात अजून किती शिकवावं तुम्हाला, असा काहीतरी व्यापार करा की त्या व्यापाराच्या माध्यमातून काहीतरी जीवनामध्ये लाभ होईल, हित होईल, असा काहीतरी व्यापार करा. विठ्ठल विठ्ठल अशा अर्थाचा एक सरळ सरळ आणि सोपा सोपा अभंग या चिंतना करता या सेवे करता या कीर्तना करता आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला. या सेवेला या कीर्तनाला या चिंतनाला या विचार पुष्पाला या संकीर्तनाला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. तद्वत या स्नेहाने अगदी थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. हा कार्यक्रम कशानिमित्त प्रत्येकाला ज्ञाते, प्रत्येकाला कल्पना आहे, प्रत्येकाला ठाऊक आहे, प्रत्येकाला माहिती आहे. पण तरी सुद्धा सांगणं हे सांगणाराच किंबहुना वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असतं. हे न्यायाने अगदी थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. आज या ठिकाणी या संपूर्ण सांगली परिवारामधून एक आधार देणारं निस्वार्थ भावनेनं प्रेम करणारं पात्र, आई नावाचं अस्तित्व,
म्हणजेच कैलासवासी गंगा भागीरथी राहीबाई कसरू पाटील सांगळे गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला त्या गतप्राण झाल्या. आणि वर्षानंतर जो विधी संपन्न केला जातो त्या विधीला तुमच्या आमच्या सरळ सरळ सोप्या सोप्या भाषेमध्ये वर्षश्राद्ध म्हणून ओळखलं जातं. त्या आजींच्या आज वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. कैलासवासी गंगा भागीरथी राहीबाई कसरू सांगळे या आईंच्या पश्चात संपूर्ण मोठा परिवार आहे. आदरणीय श्री अशोकराव कसरू सांगळे चिरंजीव आहेत. 2 मुले आहेत, सौभाग्यवती शिंदूबाई लक्ष्मण फड, सौभाग्यवती सुनंदा शांताराम सानप. नातू आहेत आदरणीय श्री समाधान अशोक सांगळे आणि नात आहे सौभाग्यवती योगिता महेश फड. या संपूर्ण परिवाराला, संपूर्ण कुटुंबाला, समस्त सांगली परिवाराला, सांगली परिवाराच्या नातेवाईकांना, मित्रांना, आप्तेष्टांना, कुटुंबाला आणि कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या चाहते मंडळीला अनाथ करून, तसेच पुतणे पुतण्या, संपूर्ण मोठा परिवार, या संपूर्ण परिवाराला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपवून परलोकी त्या निघून गेल्या आहेत. आज त्यांचे श्राद्ध विधी आणि त्यानिमित्तानाचे संकीर्तन. विठ्ठल विठ्ठल आणि अखेरचा निरोप देत असताना जे संकीर्तन संपन्न होत आहे त्या संकीर्तनाकरता उपस्थित उभ्या महाराष्ट्राला पूज्य झालेले सगळे दिग्गज रत्न इथपर्यंत येऊन पोहोचले. गोड ज्यांच्या मुखारविंदातून अभंगाची पहिली पंचपदी आपण श्रवण केली, कीर्तनाची पहिली पंचपदी आपण श्रवण केली, अशी गोड गळ्याचे धनी अनेक अभ्यासू व्यक्तिमत्व स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे पाईक आणि माझेच नावकरी, वारकरी संप्रदायाबद्दल प्रेम आदर आपुलकी मनामध्ये साठवून जीवन जगणारा व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय राहुल महाराज डोंबरे. तेही कीर्तनकार आहे, गोड अभ्यास महाराजांचा आहे आणि पचवून उरचवून देण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे अशा आदरणीय वंदनीय राहुल महाराज डोंबरे तेही या कीर्तनाकरता साथ करण्याकरता, सहकार्य करण्याकरता उपस्थित आहे. महाराजांचं कार्य खूप मोठं आहे. धर्म वाढवण्यासाठी कर्म कशी केली पाहिजे या संस्काराचं बीजारोपण या संपूर्ण बालगोपाळांच्या मनावरती रुजवण्याचं काम ते करतायत. जवळजवळ 100 ते 125 विद्यार्थी महाराजांच्या संस्थेमध्ये विद्याग्रहण करतात. आजचे बालक म्हणजे उद्याचे राष्ट्रचालक आहे हे घडवण्याचं काम जे करतायत ते आदरणीय वंदनीय राहुल महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. महाराजांच्या शेजारी उभे असणारे गोडगाळ्याचे धनी आणि तितक्याच गोड ज्यांचा स्वभाव आहे. कीर्तनातील अभंगाची पहिली चाल ज्यांनी गोड पद्धतीने गायली, माझ्यावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, अवघ्या कमी काळात आणि कमी वेळात संबंध महाराष्ट्रभर गायनाच्या साधनेच्या माध्यमातून आपल्यासारख्या श्रोतेसज्जनांच्या काळातले जे ताईत बनलेत आदरणीय वंदनीय चिंदू महाराज सानप ते या कीर्तनाकरता इथं उपस्थित आहेत. महाराजांना पवित्र अंतकरणाने वंदन करतो. आपल्या गावच्या हनुमंतरायांच्या मंदिराचे पुजारी आदरणीय वंदनीय बैरागी बाबा आहेत. बाबांना वंदन करतो. तसं शिंबी टाकळीमध्ये भजनी मंडळ कमी नाही, पण ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आहे आणि समाधी सोहळ्याच्या प्रित्यर्थ इथून गावातून दिंडी जात असते. बहुतेक भजनी मंडळी दिंडीला गेलेत म्हणून आज उपस्थिती कमी आहे, पण जे दिंडीला गेलेत त्यांच्याही पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन आणि कीर्तनाकरता जे उभेत त्यांच्याही पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन. आदरणीय भुशाचे आमचे बाबा तेही या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले, तुम्हालाही वंदन करतो. मृदुंगावरती त्यांची गोड थाप पडते आणि मृदुंग साधनेच्या माध्यमातून आपल्यासारख्या श्रोते सज्जनांची ज्यांनी मनं वेधून घेतलीत अशा आदरणीय वंदनीय विठ्ठल महाराज आहेत. महाराजांना पवित्र अंतकरणाने वंदन करतो. विनेकरी बाबा आहेत, तुम्हालाही वंदन करतो. आमच्या विठ्ठल महाराजांची थाप असेल, चिंतामण महाराजांचा आवाज असेल, राहुल महाराजांचा आवाज असेल आणि माझी थोडीफार बडबड ही गोड पद्धतीने तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं काम करतायत शिवकमल साऊंड सिस्टीमचे संचालक आदरणीय आमचे मिथुन दादा आणि त्यांचे सहचारी सगळेच मंडळी सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. पाठीमागे उभे असणारे बालगोपाळ एकदा त्यांच्या नावाने जोरदार टाळी होता सगळ्यांनी. यांच्या नावाने टाळी का वाजवायला लावली सांगू? याचं कारण असं आहे, आज फक्त कीर्तनामध्ये टाळी येऊन उभे आहेत, पण उद्या कदाचित यांच्यापैकी एखादा गोड कीर्तनकार सुद्धा असू शकतो. उद्या कदाचित यांच्यापैकी एखादा गोड गायनाचार्य सुद्धा असू शकतो आणि उद्या कदाचित यांच्यापैकी एखादा गोड मृदुंगाचार्य सुद्धा असू शकतो. अजून थोडंसं पलीकडे जाऊन सांगतो, जरी कीर्तनकार नाही झाला, जरी मृदुंगाचार्य नाही झाला आणि जरी गायनाचार्य नाही झाला तर उभ्या आयुष्यात आई बापाला घराच्या बाहेर काढणार नाही श्रीमंती वारकरी संप्रदायाची आहे.
आणि म्हणून सगळे माझे बालगोपाळ या कीर्तनाकरता सहकार्य करण्याकरता टाळाची सेवा करण्याकरता उभेत. सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. समोर बसलेल्या सगळ्या माता मावल्या, समोर बसलेले सगळे पुरुष मंडळी, सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन. आदरणीय वंदनीय आमचे शरद भाऊ बोडके तेही या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आदरणीय गणेश भाऊ आज कीर्तनाकरता आले नाहीत ते, पण या दोघांचा नेहमीच माझ्याशी संपर्क असतो आणि मोठं कार्य त्यांचं दोघांचं आहे आणि त्यांच्या सहकार्याने गावातील अनेक तरुण मंडळी त्यांना जॉईन आहेत. गोरक्षक म्हणून ते सुंदर पद्धतीने कर्तव्य पार पडत असतात. खऱ्या अर्थाने कालच सायकाडा भेंडाळी रस्त्यावरती 2 गोमांसाच्या गाड्या, एक I-20 गाडी होती आणि एक स्विफ्ट गाडी होती. मंडळी खूप मोठी शोकांतिका आहे. आपण म्हणतो निसर्ग साथ देत नाही, निसर्ग साथ देत नाही, निसर्ग साथ देत नाही, पण आपल्याच परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला जर अशा घटना जर घडत असतील तर आपण सावधानतेने जीवन जगणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने त्यांना दोष देण्यापेक्षा आपण कुठेतरी चुकतोय म्हणून खऱ्या अर्थाने हे निसर्ग बदलताना आपल्याला पाहायला मिळतो. का आपण चुकतोय? जर शेतकऱ्यांना जर गाय कत्तलखान्याला जर विकली नाही तर गाईचं मांस पार्सल केलं जाणार नाही आणि पापाचा बोजा खऱ्या अर्थानं धरणी मातीवरती होणार नाही, निसर्ग कोपणार नाही. खऱ्या अर्थाने या गोरक्षणाचं काम आपल्या गावातील अनेक मंडळी करतात. त्यापैकी माझे जिवलग मित्र शरद भाऊ बोडके, आदरणीय वंदनीय गणेश भाऊ बोडके खऱ्या अर्थाने मोठं कार्य, मोठं कर्तव्य ते पार पडतायत. खऱ्या अर्थाने तेही या कीर्तनाकरता उपस्थित आहे. तुम्हालाही वंदन करतो, तुमच्याही चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. त्याच पद्धतीने राजकीय, शैक्षणिक, पारमार्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी इथं उपस्थित आहेत. आदरणीय वंदनीय लक्ष्मण बाबा महाजनपूरकर तेही बाबा इथपर्यंत येऊन पोहोचलेत. खऱ्या अर्थाने तारीख देत असताना घरापर्यंत येऊन पोहोचले होते. बाबांनी आपुलकीने या सेवेचा योग या कुटुंबातल्या सगळ्याच्या सगळ्या माणसांना घेऊन मज पामरापर्यंत यावं आणि सेवेचा योग मला द्यावा. आदरणीय बाबांनाही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथपर्यंत येऊन पोहोचलोय आणि वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या आईंना अखेरचा निरोप देत असताना काहीतरी भगवंताबद्दल प्रेम व्यक्त व्हावा, आदर व्यक्त व्हावा, आपुलकी व्यक्त व्हावी, काहीतरी ज्ञानदान घडावं, नामस्मरणाची शिदोरी अर्पित व्हावी, या दृष्टिकोनातून आजचं हे संकीर्तन पूर्णत्वाच्या दिशेला जात आहे. आणि या ज्ञानदानाकरता जो अभंग निवडला आहे तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सावध करण्याचं काम करतायत, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सावरण्याचं काम करतायत. बारकाईने विचार जर केला तर जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला सावरावं एवढं जवळचं नातं जगद्गुरु तुकोबरायांचं आणि तुमचं आमचं नाहीये. जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला शिकवावं एवढं जवळचं नातं व्यावहारिक दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबरायांचं आणि तुमचं आमचं नाहीये. आहे का? जगद्गुरु तुकोबराय तुमचे आमचे काका आहे का? नाही. मामा आहे का? नाहीये. भाऊ आहे का? नाहीये. चुलते का? नाहीये. काही एक संबंध नाही जगद्गुरु तुकोबरायांचा. बरं जगद्गुरु तुकोबराच नाही तर आधी करून सर्व संत महात्मे, त्या संत महात्म्याने स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि तुम्हाला आम्हाला सावधानतेने जगायला शिकवावं, किंबहुना तुमचा आमचा जन्म सार्थकी लागावा हा अट्टास मनामध्ये ठेवून वेळातला वेळ खर्च करून तुम्हाला आम्हाला सावरण्याचं काम संतांनी करावं. काय गरज होती संत महात्म्यांना? जीवनामध्ये जीवन जगत असताना स्वतः जर देवाचं नामस्मरण केलं असतं तर स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेता आला असतं संत महात्म्यांना. पण नाही, आपण जे नामस्मरण करतोय आणि आपण जसा जन्म सार्थकी लावतोय तसा सामान्य जीवाने सुद्धा जन्म सार्थकी लावलाच पाहिजे हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुमच्या आमच्या करता खाली आले संत महात्मे. तुम्हाला आम्हाला सावरण्याचं काम केलं, तुम्हाला आम्हाला सावध करण्याचं काम केलं, तुम्हाला आम्हाला शिकवण्याचं काम केलं. व्यावहारिक दृष्टिकोनातून संतांचा आणि तुमचा आमचा काही एक संबंध नसताना संतांनी निस्वार्थ भावनेने तुमच्या आमच्यावरती प्रेम केलं. विठ्ठल संतांचा आणि तुमचा आमचा व्यावहारिक दृष्टिकोनातून काही एक संबंध नसताना संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला सावरण्याचं काम करावं. ऐका, राहू दे इकडे लक्ष द्या. आता नका, आता विक्षेपच करू नका. बरोबर 12 सव्वा 12 वाजेपर्यंत शांततेने ऐका. विठ्ठल विठ्ठल संतांनी निस्वार्थ भावनेने तुमच्या आमच्यावरती प्रेम करावा हा मुद्दा मला तुमच्या मनापर्यंत पोहोचवायचा आहे.
बारकाईने विचार जर केला तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, बंगल्याचा असू द्या, झोपडीतला असू द्या, रस्त्यावरचा असू द्या, मोटरसायकलवरचा असू द्या, चारचाकीवरचा असू द्या, सायकलवरचा असू द्या, अनवाणी पायाने चालणाऱ्या असू द्या आणि पायात चपला घालून चालणारा असू द्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोन वर्ग सांगितले. मी काय बोलतोय समजते ना का डोक्यावरून चाललं नाही ना? ऐका, बारकाईने ऐका. प्रत्येकाच्या जीवनामध्ये निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोन वर्ग सांगितलेत. पहिला वर्ग सांगितलाय व्यावहारिक वर्ग, दुसरा वर्ग सांगितलाय पारमार्थिक वर्ग. व्यावहारिक वर्गाचा विचार जर केला तर व्यावहारिक वर्गामधले दोन पात्र तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून विचार जर केला तर पारमार्थिक दृष्टिकोनातून फक्त एकच पात्र तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतं. या व्यावहारिक वर्गाकडे व्यावहारिक वर्गाचा विचार जर केला तर व्यावहारिक वर्गातले दोन पात्र तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. त्या दोन पात्रांपैकी पहिलं पात्र सांगितले आई नावाचं अस्तित्व आणि दुसरं पात्र सांगितले बाप नावाचं अस्तित्व. व्यावहारिक दृष्टिकोनातून आई एवढं निस्वार्थ प्रेम आणि बापा एवढं निस्वार्थ प्रेम कोणी तुमच्या आमच्यावरती करत नाही. करतं का कोणी? जर तुमच्याकडे तिसरं जर माणूस असेल तर मला उत्तर सांगा, उद्यापासून कीर्तनात प्रवचनात सांगतो. नाही करत. आई एवढं निस्वार्थ प्रेम आणि बापा एवढं निस्वार्थ प्रेम कोणी तुमच्या आमच्यावरती करत नाही. मंडळी, आपल्या आईला आणि आपल्या बापाला चांगला मोठा बंगलाच आपल्या मुलाने बांधला पाहिजे ही अपेक्षा कधीच नसते. आपल्या आईला आणि आपल्या बापाला माझ्या मुलाने मला चोपड्यावरती बसवलंच पाहिजे ही अपेक्षा कधीच नसते. आपल्या आईला आणि आपल्या बापाला माझ्या मुलाने मला चांगल्या महागातल्या कपडे घेऊन द्यावे, चपला घेऊन द्याव्यात आणि आलिशान जीवन जगण्याकरता प्रवृत्त करून द्यावं ही अपेक्षा कधीच आईच्याही मनाची नसते आणि बापाच्याही मनाची नसते. मंडळी, स्वतःच्या मनातला लाभ बाजूला ठेवून, स्वतःच्या मनातला स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं, प्रीत करणारं पहिलं पात्र सांगितलंय आई नावाचं असतं. चिंदू महाराज अतिशय गोड आणि समर्पक पुरावा मांडला. ऐसी कळवळ्याची जाती करील लाभाविन प्रीती. स्वतःच्या मनातला लाभ बाजूला ठेवून, स्वतःच्या मनातला स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थ भावनेने प्रीत करणारं पात्र म्हणजे आई नावाचं अस्तित्व आहे. करी लाभाविन प्रीती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. स्वतःच्या बोटाला लागलेली भूक कुठतरी बाजूला सारावी आणि आपले मुलं बाळ उपवाशी झोपू नये याकरता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत मुलाबाळांच्या भुकेची चिंता करणारा अस्तित्व म्हणजे माय नावाचं अस्तित्व आहे. संपूर्ण कुटुंब संतुष्ट राहावं याकरता ऊन पाहत नाही हो, तहान पाहत नाही,
ऊन न पाहता ताण न पाहता निस्वार्थ भावनेने प्रेम करते आपल्यावरती. प्रत्येकाची आई घ्या, एक 2 मिनिटं डोळे बंद करा आणि आपल्या आई डोळ्यासमोर आणा सगळ्यांनी. तळपत्या उन्हात आणि रख रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग. कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी कटी तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविली हे काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला नभेची चांदणी तू ग, चंद्राची कोर शीतल तुझी छाया. मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. ही व्यथा म्हणजे माय नावाच्या अस्तित्वाची व्यथा आहे. ऊन पाहत नाही, तहान पाहत नाही, आपलं संपूर्ण कुटुंब उपाशी झोपणं याकरता भुकेची काळजी करण्याकरता तत्पर असणारं अस्तित्व म्हणजे माय नावाचं अस्तित्व आहे. आणि ज्याच्या जीवनातून आई नावाचं पात्र संपलं ना, त्याला विचारायचं आई असतानाचे दिवस कसे असतात आणि आई गेल्यानंतरचे दिवस कसे असतात. त्याचा अंतःकरण प्रत्येक क्षणाला हंबरडा फोडल्याशिवाय राहत नाही. आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही. आपली आई किती थकलेली असू द्या, शिणलेली असू द्या, भागलेली असू द्या, उठता येत नसू द्या, चालता येत नसू द्या, बोलता येत नसू द्या, पण अखेरच्या श्वासापर्यंत मुलाबाळामध्ये आस्था मनामध्ये ठेवून जीवन जगते गड्या. जशी एखादी घायाळ झालेली पक्षिणी आकाशामध्ये कितीतरी उंचावरती भरारी घेऊ द्या, पण सायंकाळची वेळ झाली की संपूर्ण लक्ष तिचं पिल्लांपाशी आल्याशिवाय राहत नाही. बरं, तशीच तुमची आमची माय आहे. तिनं बांधलं
घरट दिला विसावा निवारा तिन बांधलं घरट दिला विसावा निवारा घेऊनिया पंखा खाली मुखी भरविला चारा घेऊनिया पंखा खाली मुखी भरविला चारा ओढ रक्ताला लागली लागे चाहुल फुटाया आज घायाळ पक्षीने जाई पिला ना बेटाया माया मंदिर हलल्या लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीने जाई पिला ना बेटा. सिंधू महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. ही अवस्था माय नावाच्या अस्तित्वाची अवस्था आहे गड्या. आणि ते जे माय नावाचं पात्र आहे ते आपल्या कुटुंबामधून जाऊच नाही, काळाच्या पडद्यात जाऊच नाही. ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची आहे. पण एकदा की आयुष्यरूपी काळ भरला की एक ना एक दिवस काळाच्या पडद्यात जावंच लागते. मृत्यू लोकातली सत्यता आहे. माझा सांगण्याचा मुद्दा चालू होता की व्यावहारिक दृष्टिकोनातून निस्वार्थ प्रेम करणारं पहिलं पात्र सांगितलं आई नावाचं अस्तित्व, आणि दुसरं पात्र सांगितलंय बाप नावाचं अस्तित्व. जेवढं तुमच्या आमच्यावरती आई प्रेम करते तेवढंच तुमचा आमचा बाप सुद्धा तुमच्या आमच्यावर प्रत्येकावरती प्रेम करतो गड्या. आपला बाप बरोबर कसा जरी दिसत असला, कठोर जरी वाटत असला, तरी आतमधून कोमलतेने निस्वार्थ भावनेने प्रेम करणारा अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. तो बाप कोणाचाही घ्या, आपल्यासारख्या सामान्य जीवाचा बाप असू द्या, तो बाप संतांचा बाप असू द्या, किंवा तो बाप देवाचा बाप असू द्या, कोणाचाही बाप असू द्या, अखेरच्या श्वासापर्यंत मुलाबाळांबद्दल आस्था मनामध्ये ठेवून जेवण जातो. कोणाचाही बाप घ्या. ज्या वेळेला राजे दशरथ धरणीवरती पडले, अखेरचे श्वास घेत आहेत, अखेरच्या घटका मोजतायत, आणि दशरथ राजाला निरोप देण्याकरता संपूर्ण प्रजा आजूबाजूने बसलेली आहे. प्राणप्रिय तीनही पत्नी आजूबाजूने बसलेल्या आहेत, संपूर्ण कुटुंब आजूबाजूने बसलेलं आहे. अखेरचे श्वास घेत असताना, अखेरच्या घटका मोजत असताना राजा दशरथाने कौसल्या मातेला जवळ बोलवावं आणि कौसल्या मातेला सांगावं, कौसल्ये, अगं मी जाणारे, गतप्राण होणारे, मृत्युमुखी पडणारे, देव समर्पित करणारे, परत कधीच अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळणार नाही. आज मला निरोप देण्याकरता संपूर्ण प्रजा आजूबाजूने बसलेली आहे. तुम्ही तिघही जणी आजूबाजूने बसलेल्या आहेत, पण अखेरचे श्वास मोजत असताना अखेरची इच्छा सांगू, माझी शेवटची इच्छा एकच आहे, माझा राम मला मांडी देण्याकरता जवळ पाहिजे होता. विश्वाच्या मालकाचे वडील आहेत, संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या सत्तेने चालत आहे त्या प्रभू रामचंद्रांचे वडील आहेत, पण अखेरचे श्वास घेत असताना प्रभू रामचंद्रांबद्दल आस्था मनामध्ये, मुलाबद्दल आस्था मनामध्ये. माझ्या निवृत्तनाथांना, माझ्या ज्ञानोबरायांना, माझ्या सोपन काकांना आणि माझ्या मुक्ताईला या समाजाने स्वीकारलं पाहिजे. याकरता न्याय मागण्याकरता, हक्क मागण्याकरता बाप नावाचं अस्तित्व ब्रह्मरुद्र मंडळीपर्यंत जाऊन पोहोचावं. आणि ब्रह्मरुद्र मंडळीपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर ब्रह्मरुद्र मंडळीने सांगावं, तुमच्या मुलांना समाजाने स्वीकारावं ही अपेक्षा जर तुमच्या मनाची असेल तर तुम्हाला शिक्षा एकच, देहांत प्रायश्चित्त. पण माझ्या लेकरांना समाजाने स्वीकारलंच पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये उडी टाकणारा अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्वच होतं. तो बाप संतांचा बाप जरी असला तरी मुलाबाळाबद्दल आस्था मनामध्ये. आणि शेवटचा मुद्दा, तोच बाप तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचा बाप जरी असला तरी स्वतःच्या पोटाला लागलेली भूक कुठतरी भाजला सारतो
आणि आपलं संपूर्ण कुटुंब आनंदमय सुख समृद्धीमध्ये वातावरणामध्ये जीवन जगावं याकरता स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं पात्र आणि तुम्हा आम्हाला जपणारा असतो म्हणजे बाप नावा. बाप करी जोडी लेकुराचे मोठी, 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 बाप करी राहुल महाराजांच्या नावाने जोरदार टाळीचा सगळ्या. अतिशय गोड आणि समर्पक पुरावा जगद्गुरु तुकोबा यांच्या मुखरविंदातून बाहेर पडलेली शब्दवाणी आदरणीय राहुल महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला, मिरासीचा धनी कडिये वागवणी भारत्यांचा. व्यावहारिक दृष्टिकोनातून हे जे दोन पात्र आहेत, हे दोन पात्र तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. तुमचा आमचा जन्मदाता बाप आणि तुमची आमची जन्मजाती आहे. जसं व्यावहारिक दृष्टिकोनातून आईवडील नावाचं अस्तित्व तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतं, त्याचं पारमार्थिक दृष्टिकोनातून निस्वार्थ भावनेने प्रेम करणारा एकच पात्र आहे, ते पात्र म्हणजे संत महात्मे. व्यावहारिक दृष्टिकोनातून जसे आईवडील तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात, तसंच पारमार्थिक दृष्टिकोनातून निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं एकच पात्र आहे, ते पात्र म्हणजे संत महात्मे. पारमार्थिक दृष्टिकोनातून संतांनी एवढं निस्वार्थ प्रेम कोणी तुमच्या आमच्यावरती करत नाही. देवाने सुद्धा तुमच्या आमच्यावरती प्रेम करावं याकरता पहिल्यांदा संतांनी प्रेम करावं लागतं. आणि संतांनी जर तुमच्या आमच्यावरती प्रेम केलं तरच देव बघा आपल्यावरती प्रेम करतो. म्हणून संतांचं निस्वार्थ प्रेम तुमच्या आमच्या जीवनामध्ये होणं तितकंच गरजेचं आहे. आणि संत महात्मे प्रेम करण्याकरता जिथपर्यंत येऊन पोहोचलेले असतात, संतांपर्यंत आपण जरी जाऊन पोहोचलो नाही तरी संत महात्मे तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. केलं संतांनी प्रेम आपल्यावरती. 21व्या वर्षापर्यंत ज्ञानोबांनी जीवन जगावं आणि 21व्या वर्षी ज्ञानोबांनी समाधिस्थ व्हावं. पण वयाच्या 21व्या वर्षापर्यंत ज्ञानोबांनी तुमच्या आमच्यावरती एवढं निस्वार्थ भावनेने प्रेम केलं की आजही ज्ञानोबांची आठवण काढली तर आपल्या डोळ्याला पाणी येतं. याचं कारण एकच आहे, ज्ञानोबांचं संपूर्ण जीवन आपल्यासारख्या गोरगरिबांकरता आपल्यासारख्या सामान्य जीवाकरता होतं गड्या. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. पण 21व्या वर्षापर्यंत ज्ञानोबांचं एवढं चांगलं कर्म होतं, एवढं चांगलं जीवन होतं. अरे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीव रडले यात नवल नाही हो.
ज्ञानोबरांच्या जाण्यामुळे विश्वाच्या मालकाने विटेवरच्या मालकाने ढसा रडावं आणि रुक्मिणी आईसाहेबांनी प्रतिप्रश्न विचारावा, का हो मालक, का हो स्वामी, का हो धनी, अहो इथून मागे अनेक योगी होऊन गेले, त्यांच्याकरता रडताना कधीच तुम्हाला पाहिलं नाही, आज का रडतात? आणि मग विश्वाच्या मालकाने उत्तर सांगावं, देव म्हणती रुक्मिणीशी हाय कच्ची योगी देखिला नयने. देव म्हणती रुक्मिणीशी हाय कच्ची योगी देखिला नयने. देव म्हणती रुक्मिणीशी हाय कच्ची योगी देखिला नयने. देव मनाती रुक्मिणी से हाय कच योगी देखिला नयने. हेच ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. हेच ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. हेच ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. धन्य धन्य अतिशय गोड आणि समर्पक पुरावा सांगितला. रुक्मिणी आईसाहेबांनी पांडुरंगाला विचारावा, देवा, हे स्वामी, हे मालका, हे पती देवा, अहो आतापर्यंत अनेक योगी महात्मे होऊन गेले, त्यांच्याकरता रडताना तुम्हाला कधीच पाहिलं नाही, आता का रडतात? आणि मग विटीवरच्या मालकाने रुक्मिणी आईसाहेबांना दिलेलं उत्तर ऐका मंडळी. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी. रुक्मिणी, मी माझ्या डोळ्याने असा एकच योगी पाहिला, त्या योग्यासारखा इथून मागे योगी झाला नाही, आताही नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. त्या ज्ञानोबराने तुमच्या आमच्यावरती एवढं निस्वार्थ भावनेने प्रेम केलं, किती निस्वार्थ भावनेने प्रेम केलं. बरं त्यावेळेला केलं यात नवल नाही हो, आताही माझ्या ज्ञानोबराने निस्वार्थ भावनेने प्रेम आपल्यावरती करतात, फक्त तेवढ्या पवित्र अंतकरणाने त्यांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. आली माझ्या ज्ञानोबरायांची वारी. विश्वगुरु माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आला आता. लाखोनी समाज ज्ञानोबरायांच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरता विविध ठिकाणावरून आळंगी तीर्थक्षेत्रावरती पोहोचलेला असतो. कार्तिक वद्य त्रयोदशीच्या निमित्ताने लाखोनी गर्दी माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ पाहायला मिळते, कारण तेवढं सुख माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणावरती आहे. ज्या माझ्या ज्ञानोबरायांना कमी काळात आणि कमी वेळात मायबाप सोडून गेले, ज्या ज्ञानोबरायांना आईचंही प्रेम मिळालं नाही आणि ज्या ज्ञानोबरायांना बापाचंही प्रेम मिळालं नाही, त्या ज्ञानोबरायांच्या चरणावरती जर नतमस्तक जर झालं तर माझे ज्ञानोबराय आईचंही प्रेम देतात आणि बापाचंही प्रेम देतात मंडळी. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. ज्ञानोबराय आईचे प्रेम देतात आणि बापाचे प्रेम देतात, एवढे निस्वार्थ भावनेने. साधकांचा माय बाप दर्शनी हरे ताप. साधकाचा माय बाप दर्शनी हरे ताप. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा जगतला
असे ज्ञानोबराय आईचंही प्रेम देतात आणि बापाचंही प्रेम देतात. साधकांचा माय बाप दरुशनी हरी ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा. आणि म्हणून ज्ञानोबरांच्या चरणाची श्रीमंती पाहून अनेक संत महात्म्यांनी माझ्या ज्ञानोबरांच्या चरणाला लोटांगण घातलं. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी ज्ञानोबरांच्या चरणावरती अनेक संत महात्म्यांनी दंडवत घातला, नमन केलं, नमस्कार केला. कारण ज्ञानोबराय साधकांचे मायबाप आहेत. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत ज्ञानोबरांनी असं काही जीवन जगलं आणि तुमच्या मतेवरती एवढं काही निस्वार्थ भावनेनं प्रेम केलं. आजही ज्ञानोबरायांची आठवण जर काढली तर तुम्ही आम्ही ढसढसा रडतो. याचं कारण एकच आहे, ज्ञानोबरायांचं कर्म कार्य त्या पद्धतीचं आहे. निस्वार्थ प्रेम ज्ञानोबरायांचं त्या पद्धतीचं आहे. किती निस्वार्थ प्रेम केलं ज्ञानोबरायांनी. तुम्ही आम्ही हरिहरी म्हटलं पाहिजे ना, हरीचं महत्व तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे. याकरता माझ्या ज्ञानोबरायांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि हरिपाठ नावाचा पवित्र ग्रंथ तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. ही निस्वार्थ प्रेम ज्ञानोबरायांचं तुमच्या आमच्यावरचं. गीतेचा अर्थ तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला समजत नव्हता, पण गीता या ग्रंथाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाच्या जीवनाचा उद्धार झालाच पाहिजे. हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून ज्ञानोबरायांनी गीतेचा अर्थ प्राकृतमध्ये आणला आणि 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी ग्रंथ संपदा तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी, निस्वार्थ प्रेम ज्ञानोबरायांचं तुमच्या आमच्यावरती. चांगदेव 65 नावाचा ग्रंथ असेल, अमृत नावासारखा श्रीमंत ग्रंथ असेल, या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी श्रीमंती किंबहुना ज्ञानोबरायांनी निस्वार्थ प्रेम तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. जसं ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यावरती प्रेम केलं तसं नामदेव महाराजांनी तुमच्या आमच्यावरती प्रेम केलं, नाथ महाराजांनी तुमच्या आमच्यावरती प्रेम केलं, मुक्ताबाईंनी तुमच्या आमच्यावरती प्रेम केलं, जनाबाईंनी तुमच्या आमच्यावरती प्रेम केलं आणि कलष्ठाने शोभून दिसणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. आपण राम राम म्हणावं, आपण कृष्ण कृष्ण म्हणावं आणि आपण हरिहरी म्हणावं. याकरता संतांनी एवढं निस्वार्थ प्रेम तुमच्या आमच्यावरती केलं, एवढं निस्वार्थ प्रेम तुमच्या आमच्यावरती केलं की स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा. आणि जो 100 वर्षाचा आयुष्यरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय, त्या आयुष्यरूपी काळ वाया जाऊ नये याकरता स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून संतांनी तुम्हाला आम्हाला सावध करावं. त्याच पद्धतीने माझे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सावध करतात. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे
चरण अतिशय गोड आवाजामध्ये आणि सुंदर चालीमध्ये आदरणीय चिंदूबाबांनी स्वरबद्ध केलं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबाने निस्वार्थ भावनेने तुम्हा आम्हाला सावरण्याचं काम करावं. आता तरी पुढे हाची उपदेश. या अभंगाची सुरुवात करीत असताना जगद्गुरु तुकोबाने पहिला शब्द आता वापरला. कोणता कोणता? झोपले का काय? आणि झोपायचं तर झोपा. मला कीर्तनामध्ये झोपणाऱ्या माणसाचा अजिबात राग येत नाही. तुम्हाला झोपायचं तर झोपा, फक्त गोरू नका. आणि कीर्तनामध्येच का झोप लागते माहिती का माणसांना? कारण कीर्तन इतकी पवित्र जागा आणि कीर्तन इतकी शांत जागा दुसरी कोणतीच नाही. तुम्ही म्हणशाल महाराज तुम्ही आतापर्यंत चांगले बोलत होते, आता बिघडले का काय? पण पटवून देईल तुम्हाला, कीर्तन एवढी शांत जागा दुसरी कोणतीच नाही. तुम्ही म्हणाला महाराज इकडे विठ्ठल महाराजांचा मृदुंगाचा आवाज येतोय, इकडे चिंदू महाराजांचा गायनाचा आवाज येतोय, राहुल महाराजांचा आवाज येतोय, टाळांचा गुळगुळा गुळगुळा आवाज येतोय आणि तुम्ही म्हणतात की कीर्तन शांत जागा आहे. हा कोणता तुमचा न्याय? पण कीर्तन म्हणजे शांत जागा आहे मंडळी. कीर्तन एवढी शांत जागा दुसरी कोणतीच नाहीये. पटवून देईल तुम्हाला, तसं बोलणार नाही. माझ्या मनाचं नाही बरं का. कीर्तन एवढी शांत जागा दुसरी कोणतीच नाहीये. कीर्तन म्हणजे एवढी शांत जागा आहे, एवढी शांत जागा आहे, एवढी शांत जागा आहे. माझ्याकडे काय पाहत? एवढी शांत जागा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून शांततेमध्ये झोप लागणं साहजिकच आहे. झोपायचं तर झोपा, फक्त घोरू नका. झोप आल्या का तुम्हाला? नाही. ऐका काय चालू होतं आपलं ते तुलाच माहिती आहे. अभंगाची सुरुवात करीत असताना या अभंगाचा पहिला शब्द जगद्गुरु तुकोबांनी वापरलाय आता. कोणता? आता. आता हा शब्द भूतकाळाची वर्तमान काळाशी सांगड घालून देणारा शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल. भूतकाळामध्ये जे काही झालं ते सोडा आणि वर्तमान काळामध्ये सावधानतेने जीवन जगा हे शिकवण्याकरता जगद्गुरु तुकोबा तुम्ही आम्हाला सावध करतात. आता तरी पुढे इथून मागं जे झालं काही जे काही झालं ते सगळं सोडा, पण आता इथून पुढे एक काम करा, नका करू नाश आयुष्याचा. इथून मागं किती बिलं कुठं गेले ते, कितीही बिलं झाले असतील तरी सोडा आणि इथून पुढे सावधानतेने जीवन जगा. आता तरी पुढे बिलं लय बरं दिलं मला त्यांनी. रानवारा, हा रानवारा. इथून मागं जे काही झालं ते सगळं सोडा, पण आता आयुष्य रूपी काळ वाया जाऊ देऊ नका. नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य वाया जाऊ नये याकरता संतांनी अट्टहासाने निस्वार्थ भावनेने तुम्हाला आम्हाला सावध करण्याचं काम करावं, सावरण्याचं काम करावं. आपण पारमार्थिक दृष्टिकोनातून जागर राहून जीवन जगलं पाहिजे. याकरता संतांनी एवढं निस्वार्थ भावनेने आमच्यावरती प्रेम केलं की संतांनी स्वाभिमान बाजूला ठेवला आपल्याकरता मंडळी. आपल्या समोर जगद्गुरु तुकोबांनी दानाची झोळी पसरवली, दानाची झोळी. आपण पारमार्थिक दृष्टिकोनातून जागर राहून जीवन जगावं, विठ्ठल विठ्ठल म्हणावं, राम राम म्हणावं, कृष्ण कृष्ण म्हणावं, हरी हरी म्हणावं आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून चालत असताना डोळे उघडे ठेवून चालावं, जागर राहून जीवन जगावं. याकरता अधिकार संपन्न श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या समोर दानाची झोळी पसरवतात. जगजोगी जगजोगी जागे जहाग बोलती, जागे जहाग बोलती, जगजोगी जगजोगी जागे जहाग बोलती, जागे जहाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. समोर बसलेल्या मंडळीने एका तालात टाळी वाजवा. एक जगजोगी जगजोगी जागे जहाग बोलती, जागे जहाग बोलती, जगजोगी जगजोगी जागे जहाग बोलती, जागे जहाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. अरे जागता जगदेव राखा काही उभा, जागता जगदेव राखा काही भाव. अवघा क्षेत्रपाळ तुझा वास कळ, अवघा क्षेत्रपाळ तुझा वास कळ. हे पूजा
तोय तुझ्या पत्र काय सगळं पुष्प तो हे बहुत दिवस फेरा आला या नगरा दिवस फेरा आला या तुका मागे दान जावेची आनंद 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 हे जगजोगी 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 जागे धाग बोलती जगजोगी जगजोगी जागे धाग बोलती जागे धाग बोलती जग जोगी राग राग बोलते राग राग बोलते जग जोगी राग राग बोलते राग राग बोलते आता जागा रे भाईनो जागा 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 आता जागर भाई नो 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 जागा हे चोरणी जल्या नारोनी भागा आता जागा रे 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 भाईनो जागा 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 आता जागर भाई नो जागा आता जागर भाई नो जागा जागर भाई नो जागा आता जागर भाई हे आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो आता जागा जागर भाई नो जागा आता जागर भाई नो जागा जागर भाई नो जागा आता जागर भाई नो जागा आयुष्याचा हात आहे पहा आयुष्याचा हात आहे पहा कालच पत से महा कालच पत से महा पहिताचा गौरव पहिताचा गौरव आणि राहत हरीच्या आणि राहत हरीच्या धनधारा 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 पुत्र जन धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन आपण जागा राहून जीवन जगावं आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून आपण डोळे उघडे ठेवून जीवन जगावं याकरता संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुम्ही आम्हाला सावरण्याचं सावध करण्याचं काम केलं. जगद्गुरु तुकोबरा तुमच्या आमच्या समोर दानाची झोळी पसरवतायत आणि तुम्ही आम्हाला सावध करण्याचं काम करतायत. जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणचे 6 चोर झोपलेले आहेत तोपर्यंत त्यांना झोपेत टाकून पळावं याकरता जगद्गुरु तुकोबरा आहे तुम्ही आम्हाला जाग करतायत. चोर निजल्या निजल्या नाडूनी भागा. चोर कोणते कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. हे काम, क्रोधादी विकार जोपर्यंत झोपलेले तोपर्यंत त्यांना झोपेत टाकून पळालं पाहिजे. हा उदात्त हेतू जगद्गुरु तुकोबरांच्या मनाचा आहे. का काम, क्रोधादी विकारांना झोपेत टाकून पडायचं? कारण काम, क्रोधादी विकारांनी चांगल्या चांगल्यांना समजू दिलं नाही. दडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा हा मातेरा. इंद्रा चंद्रा सिदारा लाविला येणे तो केवळ पंचानन येड कामदन. संतांनी वेळोवेळी तुम्हाला आम्हाला कामाजी कोतवाल याने नाडीले बहुताचे हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याचे जमदगली दुर्वास नारीले महान महान ऋषी क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याचे जोहर माय बाप जोहर मी काया पुरीचा जोहर माय बाप जोहर मी काया पुरीचा जोहर माय बाप जोहर मी काया पुरीचा जोहर माय बाप जोहर मी काया पुरीचा
आमाजी कोतवाल याने नागविले बहुतासी काम क्रोधादी विकाराने चांगल्या चांगल्यांना समजू दिलं नाही, उमजू दिलं नाही. म्हणून हे काम क्रोधादी विकार जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणचे झोपलेले आहेत तोपर्यंत त्यांना झोपेत टाकून पळावं हा उदात्त हेतू जगद्गुरु तुकोबरा यांच्या मनाचा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरा तुम्ही आम्हाला सावरतायत, सावध करतायत. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आणि आपलं आयुष्य वाया जाऊ नये याकरता, जन्म सार्थकी लागावा याकरता माझे जगद्गुरु तुकोबरा एवढे खाली आले, एवढे खाली आले, एवढे खाली आले की तुमच्या आमची पात्रता नसताना सुद्धा तुमच्या आमच्या चरणाला दंडवत घातला. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. हे फुलाल चित्त शुद्ध करा, 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 फुलाल चित्त शुद्ध करा. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया अतिशय गोड आवाजामध्ये अभंगाचं दुसरं चरण स्वरूपबद्ध केलं आदरणीय राहुल महाराजांनी. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपल्यासारख्या सामान्य जीवाचं चित्त निर्मळ व्हावं आणि आपल्यासारख्या सामान्य जीवाने आयुष्यरूपी काळ सार्थकी लावावा याकरता जगद्गुरु तुकोबरा तुम्ही आम्हाला सावध करताय. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. जगद्गुरु तुकोबरा तुमच्या आमच्या चरणावरती दंडवत घालतायत. मंडळी, मनाला विचारा आपला प्रश्न, आपली एवढी पात्रता आहे का? आपली कोणाचीच एवढी पात्रता नसताना सुद्धा अधिकार संपन्न श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा तुमच्या आमच्या चरणाला दंडवत घालतायत. याचं कारण असं आहे, लाज काज तरी देवाची भक्ती करतील बा या अपेक्षा जे मोकळा असलं पाहिजे. माणसाने मोकळ्या मनाने जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, जास्त कुडत कुडत घ्यायचा नाही. मस्तपैकी मन मोकळ्यापणाने जीवन जगलं पाहिजे. लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार अजिबात करायचा नाही. पण लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार न करता विश्वाच्या मालकाशी प्रामाणिक राहायचं आणि स्वतःच्या कर्माशी प्रामाणिक राहायचं. मन मोकळं जीवन जगायचं, काही कमी पडत नाही मंडळी. मन मोकळं जीवन जगत असताना खूप काही भगवान परमात्मा आपल्याला देऊन जातो, ते आपल्याला कळतही नाही लवकर. मग आपलं मन शुद्ध असावं, मन मोकळं असावं याकरता जगद्गुरु तुकोबरा तुम्ही आम्हाला सावरण्याचं काम करता. सकळांच्या पाया माझे दंडवत. मग मन चित्त शुद्ध असलं पाहिजे, मन मोकळं असलं पाहिजे. तुम्ही बघा ना, काही काही लोक एवढ्या मनमोकळ्यापणाने जीवन जगतात, एवढ्या मनमोकळ्यापणाने जीवन जगतात की आपण विचार करतो, अरे याच्या पाठीमागे एवढं दुःख आहे तर हा एवढा कसं काय मनमोकळ्यापणाने जीवन जगतो. तसंच जीवन जगता आलं पाहिजे. आणि मनमोकळा माणूस आपल्याला ओळखता आला पाहिजे मंडळी. काय करता आला पाहिजे? ओळखता आला पाहिजे. मनमोकळा माणूस कसा ओळखायचा? तुम्ही माझ्यापेक्षा सगळे ज्येष्ठ आहेत. मनमोकळा माणूस कसा ओळखायचा आणि आतल्या गाठीचा कसा ओळखायचा याचं काही सूत्र आहे. ते सूत्र जाता जाता घरी घेऊन जाय का. आपण म्हणतो हा अति बडबड करतो, हा अति बोलतो, याचं खापराचं जर असतं तर फुटून गेलं असतं. हा लय जोर जोरात हसतो, अरे तो अति असतो, अति बडबड करतो, अति बोलतो, पण आतमधून कसा आहे? कसा आहे? मोकळा आहे, मोकळा आहे. आणि आपण म्हणतो हा लय शांत आहे.
अति शांत आहे. याच्या नाकावरची माशी सुद्धा उठत नाही. हा शांत नाही भाऊ, बसल्या बसल्या काढी टाकतो ना, असा पाहत राहतो. जो अति बोलतो तो कसा, बोला बोला. अति बडबड करतो, अति असतो आणि मनमोकळ्यापणाने जीवन जगतो तो कसा, मन मोकळा. आणि जो काहीच बोलत नाही तो कसा, बोला ना, काहीच बोलत नाही तो कसा. मग मी 10:30 वाजेपासून एवढी बडबड करतोय, मी कसा आहे? आणि तुम्ही काहीच बोलती नाही, तुम्ही कसे? ते तुमचे तुम्ही पाहा राहता, नाही तर मला भेटाल मंडपाच्या बाहेर. ऐका ऐका, पण माणसाने मन मोकळं जीवन जगलं पाहिजे. आणि मन मोकळं राहावं, चित्त शुद्ध राहावं, चित्त निर्मळ राहावं, या करताच संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा. आणि तुमच्या आमची पात्रता नसताना, तुमचा आमचा अधिकार नसताना जगद्गुरु तुकोबाने तुमच्या आमच्या चरणावरती दंडवत घालावा. सकळांच्या पाया माझी दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. अलीकडच्या काळामध्ये मनमोकळे माणसं खूप कमी दिसतात. ऐकायला थोडंसं कडू वाटेल पण सत्यता आहे. अलीकडच्या काळामध्ये मनमोकळे माणसं खूप कमी दिसतात. आणि कशी जास्त दिसतात? अलीकडच्या काळामध्ये माणसाची माणुसकीचा विचार जर केला तर नाही राहिली महाराज माणुसकी. जुने माणसं एवढ्या मनमोकळेपणाने जीवन जगत होते. शेजारच्या घरात जर काही जर एखादी दुःखद घटना जर घडली ना, आपली आई जर घरात जर पीठ मळत असली किंवा भाकरी जर करत असली तर हात सुद्धा धुवत नव्हती. तसंच हात पातळाला पुसायची, शेजाऱ्याला आधार देण्याकरता जायची. पण अलीकडच्या काळामध्ये तसं राहिलं नाही महाराज. आता परवा घडलेली घटना तुमच्या मनापर्यंत पोहोचवतो. प्रवासामध्ये असताना एक भयानक प्रकारचा अपघात झाला. आजूबाजूने सगळी माणसं उभे होते, फक्त फोटो काढत होते. पण एकाची सुद्धा वासना झाली नाही जवळ जाऊन दरवाजा उघडावा आणि बाहेर काढावं म्हणून. असं जीवन झालंय सध्याचं. राहुल महाराज त्या दिवशी, चिंदू बाबा त्या दिवशी माझं लायसन रिन्यू करायला गेलो होतो शरददादा. पोलीस भरती करता सध्या लायसनची गरज आहे म्हणून अनेक माझ्या वयाचे तरुण पोरं पोरी लायसन काढण्याकरता आलेले होते. त्यातल्या एका मुलीला गाडी चालवता येत नव्हती. येवल्या भागातली मुलगी होती, राहिलं इकडं अकॅडमी. ते ज्या एजंटकडे तिने लायसन काढायला दिलेलं होतं त्या एजंटने दुसऱ्याची गाडी घेतली आणि तिला गाडी चालवायला दिली. तिला गाडी येत नव्हती पण प्रॅक्टिस करण्याकरता तिने गाडी घेतली हातात, निम्म्या रस्त्यात गेली पडली. पण पडल्यानंतर बाकीचे सगळे लोक हसले आणि तिला उचलण्याकरता फक्त 2 जण गेले. ही सध्याची परिस्थिती आहे. पण मंडळी, नाही एखादा तर चांगला करता आलं पण कमीत कमी वाईट तरी करू नका. मन मोकळेपणाने जीवन जगा, मनात आडी ठेवून जीवन जगू नका. प्रत्येकाशी प्रेमाने राहा, आदराने राहा. अरे आपण जरी देहरूपाने निघून गेलो तर कीर्तीच्या स्वरूपाने आपण पाठीमागे शिल्लक राहिलो पाहिजे. असं काहीतरी जीवन जगा. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. अरे आपल्या गोठ्यातली गाय जर आटली तर नका देऊ कसा याला, नका विकू व्यापाराला. गाय सांभाळायचा जर कंटाळा असेल तर गोठ्यातली गाय सोडा. आणि आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये अनेक गोशाळा आहेत, तिथपर्यंत नेऊन पोहोचवा. मरेपर्यंत सांभाळ करतात बरं. पण अलीकडच्या काळामध्ये आपली गाय जर आटली तर 2 पैशांकरता आपण कसायला विकतो. कर्म वाईट आहे मंडळी, ते भोगावं लागणार आहे. नाही तिचं चांगलं करता येत ना, कमीत कमी वाईट तरी करू नका. ज्या वेळेला आपल्या आईचं दूध कमी पडतं ना, त्यावेळेला त्याच गाईच्या दुधावरती आपण जीवन जगतो गाड्या. आणि त्या गाईला कसं मारतात हे जर सांगितलं तर उभ्या आयुष्यात कधीच कोणी गाय विकणार नाही गाड्या. झाडं कापायचे जे कटर असतात ना, ते कटर गाईच्या गाड्यावरती चालवले जातात मंडळी. अरे आईसारखं प्रेम देऊन ती गाय जर आपल्याला दूध पाजत असेल तर त्या गाईची विनंती आहे, गोमातेची विनंती तुम्ही ऐका सर्वजण. नका विकू कसायास वाचवा माझे प्राण.
तुमच्या बाळाला दूध तुम्ही माझे घेता काढून, माझे वासरू मजकडे पाहता त्याला ठेवता बांधून. गोमातेची विनंती तुम्ही ऐका सर्वजण, नका विकू कसायास वाचवा माझे प्राण. नका वाईट कर्माला जाऊ, मन मोकळेपणाने जीवन जगा, कर्माशी प्रामाणिक राहा आणि विश्वाच्या मालकाशी प्रामाणिक राहा आणि आपलं मन मोकळं असावं याकरता संतांनी तुम्ही आम्हाला सावरण्याचं काम केलं, सावध करण्याचं काम केलं. संत महात्म्याने तुमच्या आमच्या चरणावरती दंडवत घातला. सकळांच्या पाया माझी दंडवत, आपोलाले चित्त शुद्ध करा. मग चित्त शुद्ध करण्याकरता इथं ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे, पूर्ण भावाने, पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने विश्वाच्या मालकाची विश्वाच्या मार्गाचं चिंतन करा. आयुष्यात काही कमी पडत नाही. तो तुमच्या आमच्याकरता पाठीमागीन पुढे उभे राहण्याकरता तत्पर राहिल्याशिवाय राहत नाही. फक्त तेवढं प्रेम त्याला आपल्याला देता आलं पाहिजे गड्या, आणि आपण तेवढं प्रेम देणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. आणि अभंगाचा शेवट करीत असताना संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय अभंगाचा शेवट अतिशय गोड पद्धतीने करतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, असा काहीतरी व्यापार करा की तो व्यापार करता 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 जीवनाचं हित झालं पाहिजे. तो का म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. मग जीवन जगत असताना आयुष्यरूपी काळ सार्थकी लागावा याकरता सगळ्यात सोपा व्यापार कोणता सांगतो, जरा सगळ्यांनी वरती हात करा. सगळ्यात सोपा व्यापार जीवन जगत असताना कमीत कमी 15 मिनिटं देऊन हाताने टाळी आणि मुखाने भजन म्हणणं. विठोबाय रकुम हात वरती केली त्याबद्दल धन्यवाद, टाळी वाजवली त्याबद्दल धन्यवाद, भजन केलं त्याबद्दल धन्यवाद, न सांगता हात खाली केले त्याबद्दल डबल धन्यवाद. या जन्मामध्ये फक्त देवाचं भजन करता येतं, बाकीच्या जन्मामध्ये नाही. आणि आता जर देवाचं भजन करायला कंटाळा केला तर या कुटुंबाची विनंती म्हणून 2 मिनिटं घेतो बरं का. आता जर देवाचं भजन करायला कंटाळा केला तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल समोर बसलेली मंडळी एका ताला टाळी वाजवा. एक शेवटी वा काळ बांधोनी नेईल, सरत्या शेवटी वा काळ बांधोनी नेईल, एका जनार्दनी आमचे काय बंग जाईल, आमचे काय बंग जाईल, आमचे काय बंग जाईल. पिंगळा 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 महत्वारी बोली
वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे हे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान घोटे लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान खोटे आम्ही वर्तमान घोटे लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान हे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे खोटे दादा वर्तमान खोटे लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान घोटे लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान पिंगा गे भाई पिंगा गे भाई ये पिंगा गे भाई पिंगा गे भाई अवघा 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 धांगड दिगागे अवघा धांगड दिगागे अवघा धांगड दिगागे धांगड दिगागे हे देत जाणा तुम्ही देत जाणा जीवनाच्या गाई हो रोनी उचित रोनी उचित प्रेम गाली हृदया दहन महागाया आलो दहन महागाया आलो दहन महागाया हे दहन महागाया आलो दहन महागाया दहन महागाया आलो दहन महागाया सोहमवाग्या प्रेम नगरवारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी हे हे माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझा अनंत युगाचा देवारा निज बोलाचा उमारा अनंत जुगाचा देवारा तुझा बोधाचा उमारा अनंत युगाचा देवारा निज बोलाचा उमारा अनंत युगाचा देवारा तुझा बोधाचा उमारा अवचित 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 भरणा बारा या मल्हारी देवाचा अवचित भरणा बारा या मल्हारी देवाचा औचित भरला वाला या मल्हारी देवाचा औचित भरला वाला या मल्हारी देवाचा हे अंजनीच्या सुद्धा रामाचं वरदान अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान बोलो जय श्रीराम जय श्रीराम आणि एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान एकमुखानं बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान हे डवर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका गौर फिरवे गो तुम डोलू ऐका उरड 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 उर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर 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 फिरवे गो तुम डोलू ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका हातवर सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने समजून एक साथ एका तालात जय हो माय बाप
गीतामध्ये अवकाशा भंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. सगळंच बरोबर असं अजिबात म्हणणार नाही, पण जे जे काही योग्य वाटतंय ते जाता जाता प्रत्येकाने घरी घेऊन जा. चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल ते आळंदी चुकलो त्या बरोबर यांचा समजा बाकीचं मला परत द्या. बोलता बोलता जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर उदाहरण करण्याने माफ करा, पुन्हा कधीच बोलणार नाही. आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भगीरथी राहीबाई कसरू सांगळे या आईंच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, चटश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. खऱ्या अर्थाने आज आईंना अखेरचा निरोप आपण देण्याकरता इथपर्यंत येऊन पोहोचलोय. आजपासून आईंचा आणि आपला संबंध कायमचा संपला. उरल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी आणि आठवणीचं. आज संपूर्ण कुटुंबाच्या मनाची अवस्था आहे. विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा, सावळी ग माझी आई, हो मला किती हो प्रेम दे. पण गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला फिजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा. ही अवस्था संपूर्ण कुटुंबियांच्या मनाची आहे. आदरणीय वंदनीय अशोकजी कसरू सांगळे, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपलं कुटुंब उपवास झोपू नये, सुख समृद्धीत जीवन जगावे याकरता पळापळ करत असतील, काबाड कष्ट करत असतील. पण दिवसभर केलेल्या कामाचा थकवा आणि शिनबाग घरी आल्यानंतर आईच्या चेहऱ्याकडे जरी नुसतं पाहिलं तर थकवा आणि शिनबाग नाही सवत असेल. ते थकवा आणि शिनबाग पुसून टाकणारं आई नावाचं अस्तित्व त्यांच्या जीवनातून गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झालं. सौभाग्यवती शिंदूबाई लक्ष्मण फड, सौभाग्यवती सुनंदा शांताराम सानप या दोन मुली आहेत. दिवाळीच्या सणाला जर गेल्या तर रक्षाबंधनच्या सणाला माहेर येत असतील, आणि रक्षाबंधनच्या सणाला जर गेल्या तर दिवाळीच्या सणाला माहेर येत असतील. पण दिवाळीपासून तर रक्षाबंधनपर्यंत सासऱ्याला केलेल्या कामाचा थकवा आणि शिनबाग माहेरला येता क्षणी बापाच्या चेहऱ्याकडे जरी नुसतं, आईच्या चेहऱ्याकडे जरी नुसतं पाहिलं तरी क्षणार्धात थकवा आणि शिनबाग नाही सवत असेल. ते थकवा आणि शिनबाग पुसून टाकणारं आई नावाचं अस्तित्व त्यांच्या दोघींच्या जीवनातून कायमस्वरूपी गतप्राण झालं. आणि म्हणून आज त्यांच्या तिघांच्याही मनाची अवस्था आहे. विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा, सावळी ग माझी आई, हो मला किती हो प्रेम देई. विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा. ही अवस्था संपूर्ण कुटुंबियांच्या मनाची आहे. या आजींना आपल्या संपूर्ण गुदाकाठ परिसराच्या वतीने, तसेच उशी बिंडाळी औरंगपूर श्रीरामपूर गावच्या वतीने, नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे काही कीर्तनकार महाराज मंडळी असतील त्यांच्या सगळ्यांच्या वतीने, नाशिक जिल्ह्यातील सगळ्या गुणीजनांच्या वतीने, विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर मंदिर विकास व जीर्णोद्धार समितीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण करतो. चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल ते आळंदीत चुकलो आहे. त्या गुरुवर्यांचा समजा बाकीचं मला परत द्या. बोलता बोलता जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर उदाहरण करण्याने माफ करा, पुन्हा कधीच बोलणार नाही. आदरणीय अशोकजी कसरू सांगळे यांनी आदरणीय आमचे भाऊसाहेब भाऊ बोडके त्यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सेवा श्रवण केली होती. आणि तेव्हापासून त्यांच्या मनाचा अट्टास होता की माझ्या आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे. खरं तर आपला तालुका एक आहे, आपला परिसर एक आहे, पण तालुका जरी एक असला, परिसर जरी एक असला तरी शिंपी टाकळी गावामध्ये प्रथमताच येण्याचा योग आला आहे. पाठीमागे योग आला होता, पण पावसाच्या वातावरणामुळे कुलस्वामी लॉन्सला कीर्तन करावं लागलं. पण आदरणीय
अशोक भाऊंच्या निमित्ताने आज गावामध्ये कीर्तन करण्याचा योग आला. समस्त ग्रामस्थांचं विशेष प्रेम माझ्यावरती आहे. असंच प्रेम, अशीच माया, अशीच आपुलकी मी मरेपर्यंत माझ्यावरती कायमस्वरूपी असू द्या. मी तुमच्याकडे प्रेम मागतोय, माया मागतोय, आपुलकी मागतोय. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला कीर्तन देत चला, प्रवचन देत चला. अजिबात नाही. कीर्तनाच्या पलीकडे आणि प्रवचनांच्या पलीकडे एक माणुसकीचं जग आहे गड्या. या दृष्टिकोनातून असंच प्रेम, अशीच माया, अशीच आपुलकी मी मरेपर्यंत माझ्यावरती कायमस्वरूपी असू द्या. एवढी मनापासून विनंती सगळ्यांना करतो. या कीर्तनाकरता उपस्थित आदरणीय वंदनीय चिंतामण महाराज आहेत, आदरणीय वंदनीय राहुल बाबा आहेत, त्यांच्या संस्थेतील बालगोपाळ भजनी मंडळ आहे, विठ्ठल दादा आहेत, विनेकरी बाबा आहेत, भुशाजी बाबा आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ बाबा आहेत, शरद भाऊ आहेत, गणेश भाऊ आहेत. सगळ्यांना वंदन करतो. सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. समोर बसलेले सगळे श्रोते सज्जन मंडळी, माता माऊल्या, राजकीय, शैक्षणिक, पारमार्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील सगळेचे सगळे मान्यवर मंडळी, सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन आणि कीर्तनाची सांगता. बोलता बोलता 10 मिनिटं जास्त घेतले, दिलगिरी व्यक्त करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. धन्य धन्य महिमा वर्णवा शिवे अवतार धरून समाधान करू माझे शिवे अवतार धरून. नाथाच्या चरणी शरणायता